क्रांतिकारी जय भीम भावानो बहिणीनो, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. हा आम्हाला बघा. फक्त शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील, 7 पिढ्या. काय हॅशटॅग. तर ह्या झिपरीला मला एवढंच सांगायचंय की तू 7 पिढ्याचं तर लांबच राहू दे, तू ह्या जन्मात आमची बरोबरी करून दाखव. आलं का लक्षात? तर असे जातीवादी किडे ना प्रत्येक समाजामध्ये आहेत आणि यांच्या बुद्धीला लागलेली जी कीड आहे ती अशी सहजासहजी जाणार नाही. आणि एवढं नाक वर करून जी बोलते ना, तो हा जो फ्रीडम आहे तोही बाबासाहेबांमुळेच आहे. जर बाबासाहेब नसते तर तिला इथपर्यंत पदर घेऊन 5-6 पिल्ले काढून कुठल्या तरी चुलीच्या कोपऱ्यात हिला पडावं लागलं असतं, याची हिला जाणीव नाही. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी जर आज जातपात मानली असती तर स्वराज्य स्थापन झालं असतं का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकाच समाजासाठी केलेलं नाही, तर त्यांनी प्रत्येक समाजासाठी काही ना काहीतरी करून ठेवलेलं आहे. आणि यांना बाबासाहेबांच्या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यायचा आहे, सगळे अधिकार गाजवायचे आहेत, पण बाबासाहेबांचं नाव घ्यायला यांना लाज वाटते. आलं लक्षात? आणि दुसरी गोष्ट म्हणतायत की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण तुमच्या हक्काचं जरूर आहे, ते तुम्हाला भेटलंच पाहिजे, पण ते आमच्याच बापाचं आहे. आलं का लक्षात? तर आरक्षण तुम्हाला ज्या नेत्यांनी दिले असं वाटतं, तुम्ही त्या नेत्याला एक वेळा जाऊन विचारा की बाबा, तू तुझ्या हाताने GR लिहिलाय की याची तरतूद बाबासाहेबांनी GR मध्ये अगोदरच करून ठेवलेली आहे. आलं का लक्षात? तर आरक्षण तुम्हाला भेटलंच पाहिजे, आम्हीही म्हणतो तुम्हाला भेटलं पाहिजे, पण काहीही त्याच्या पाठीमागे लॉजिक लावू नका. आणि संविधानासमोर कुठलाही कसलाही असू द्या, त्याला संविधानासमोरच झुकायचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर नमो बुद्धाय, जय संविधान, जय भीम, जय शिवराय.